पुढची बातमी बघत काँग्रेसच्या रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांच्या मुंबई दौऱ्यावरती ते आहेत। ठाकरे बंधूंसोबत जायचं की नाही या संदर्भामध्ये ते चर्चा करणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा ज्योत्स्नाकडे जाणार आहे। ज्योत्स्ना, रमेश चेन्नीथला जे काँग्रेसचे प्रभारी आहेत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, विशेष करून ते मुंबईमध्ये येत आहेत। राज ठाकरेंच्या मनसेला मविया सोबत घ्यायचं की नाही याबद्दल चर्चा होऊ शकते। काही अंदाज मिळतात का? कारण काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेण्यापासून कुठेतरी कच खाताना दिसते, मात्र राज ठाकरे मविया सोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत, पण ते पण काँग्रेसच्या परवानगी सोबत। काय वाटते, मनसेला काँग्रेस सोबत घेऊन जाऊ शकते का मवियाला? मनसेला महाविकास आघाडीचा येत्या निवडणुकीमध्ये भाग बनवावा की नाही, मनसेला सोबत घेऊन येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात की नाही याबाबतचे आहे ते काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा जो आहे तो अनेक प्रकारे विरोध केलेला आहे। त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी असं सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे की मारहाण करणारी, शिवीगाळ करणारी पक्षासोबत जे आहे ते आम्ही जाणार नाहीये। मात्र आपण बघतोय की ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून जे आहे ते महाविकास आघाडीची निवडणुकांना घेऊन जी आहे ती राज ठाकरे आणि महाविकास आघाडीची अशी एकही एकत्रित बैठक झालेली नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या ज्या आहेत, मुंबई काँग्रेसच्या खास करून अनेक बैठकी ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पार पडलेल्या आहेत। ठाकरे बंधू एका बाजूला सातत्याने माध्यमांसमोर असो, त्यांच्या सभेमध्ये असो, त्यांचे प्रवक्ते असो, त्यांचे मोठे नेते असो, सातत्याने हे घोषणा करतात की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र लढण्यासाठी। मग अशा वेळेमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि काँग्रेस जे आहे म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांना जेव्हा जय महाराष्ट्राने हा प्रश्न विचारला होता, कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना दिल्ली हायकमांड काँग्रेसचे याबाबत काय म्हणते याची सुद्धा त्यांना बऱ्यापैकी कल्पना असते। अशामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर ठाकरे बंधूंना जर निवडणुका एकत्र लढवायच्या असतील तर त्यावर आम्ही आमच्या स्थानिक पातळीच्या नेत्यांचा सुद्धा विचार करणार आहेत आणि दिल्ली हायकमांड यांचा आदेशानुसार हे काम चालणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जसं तू म्हणालास की रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, ते आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहे आणि मुंबईच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आज मुंबईच्या काँग्रेस नेत्यांची आणि खास करून वर्षा गायकवाड वगैरे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेला एकत्रित घ्यायचं की नाही याच्यावरती एक नकारात्मक सूर जरी असला या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मनसेला मविया सोबत घेऊन जायचं की नाही हा सुद्धा निर्णय आता काँग्रेस आणि त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते घेतील। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।